मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदाची लेखी परीक्षा झालेली त्या संदर्भामध्ये काही विद्यार्थ्यांनी आज जो पेपर झाला त्याचे प्रश्न पाठवलेले आहेत. तर ते काय प्रश्न होते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न असा होता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? तर याचं योग्य उत्तर होतं रायगड. रिश्टर काय मोजण्याचे एकक आहे? तर भूकंपाची तीव्रता. सर्वात तरुण बुद्धिबळ खेळणारा व्यक्तीचे नाव काय आहे? तर यामध्ये डो महाराजो उंगेश याच्यामध्ये थोडीशी तफावत आहे. तर आन्सर तुम्ही चेक करून घ्या. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. वंदे मातरम कोण लिहिले? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. त्याच्यानंतर रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वांच्या विटामिनमुळे होतो? कमतरतेमुळे होतो. तर ए पहिलाच ऑप्शन होता. त्याच्यानंतर नाट्यसम्राट नाटकाचे लेखक कोण होते? राम गणेश गडकरी. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता, युरोप व आफ्रिका खंडादरम्यान कोणता समुद्र आहे? तर योग्य ऑप्शन होतं भूमध्य समुद्र. खालीलपैकी कोणत्या राज्याला महाराष्ट्राची सीमा लागू नाही? तर उत्तर प्रदेश. किती राज्यांच्या सीमा महाराष्ट्र राज्याला लागू आहेत? तर 6. तर अशा प्रकारचे प्रश्न होते. विद्यार्थ्यांनी 10 प्रश्न मला या ठिकाणी पाठवलेले आहेत. तर अजून तुमच्या लक्षात असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर टेलिग्राम चॅनलवर आहे. त्या ठिकाणी तुम्ही आज झालेले प्रश्न त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता.